कोकणातल्या काजू आणि आंबा उत्पादकांच्या आंदोलनाचं नेतृत्व केलं आणि राजू शेट्टी पश्चिम महाराष्ट्र विदर्भासह कोकणातही झळकले. अगदी सुरुवातीपासूनच चर्चेत असलेले आणि कालांतरानं वादग्रस्त ठरलेले राजू शेट्टी खरंच शेतकऱ्यांसाठी तळमळीनं संघर्ष करतात का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. कारण कोकणातल्या आंबा काजू उत्पादकांच्या आंदोलनासाठी आलेल्या राजू शेट्टींनी संघटित शेतकऱ्यांचा एक प्रकारे गैरफायदा घेत शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा आपला राजकीय अजेंडा या राजकारणविरहित आंदोलनात घुसवल्याचा आरोप होतोय. तशी त्यांची बहुतेक आंदोलनं वादग्रस्त होती. संघटनेत फूट पडली आणि दिग्गज नेतेही त्यांना सोडून गेले. त्यात आवर्जून उल्लेख करावा लागेल तो सदाभाऊ खोत आणि रविकांत तुपकर यांचा. संघटना सोडताना त्यांनी राजू शेट्टी यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. आज जर राजू शेट्टी कोकणातल्या आंदोलनाचं नेतृत्व करत असतील तर याची आपल्याला माहिती हवी. यासाठी खोत आणि तुपकरांचे आरोप आपण पाहणार आहोत. परंतु त्यापूर्वी पाहूया काय आहेत हे गंभीर आरोप. पहिला सर्वात गंभीर आणि संघटनेला अत्यंत घातक असणारा आरोप म्हणजे राजू शेट्टी हे संघटनेतल्या कार्यकर्त्यांचेच पाय कापतात, त्यांना पुढे जाऊन देत नाहीत. दुसरा आरोप म्हणजे ते हेकेखोर आहेत, आपलंच म्हणणं खरं करतात. संघटना म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन ते कधीच निर्णय घेत नाहीत. तिसरा आरोप म्हणजे ते कार्यकर्त्यांची दिशाभूल करतात, आपल्याच कार्यकर्त्यांबद्दल इतर कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज निर्माण करतात. चौथा सर्वात महत्त्वाचा आरोप म्हणजे राजकीय तडजोड आणि काही महत्त्वाच्या पदांचा विषय येतो त्यावेळी ते अन्य कार्यकर्त्यांचा विचार करत नाहीत. सर्वात शेवटचा आणि अत्यंत गंभीर आरोप म्हणजे राजू शेट्टी हे आंदोलनाची भीती दाखवून ब्लॅकमेल करतात. असं करून त्यांनी अनेक ठिकाणी शेकडो एकर जमिनी घेतल्या आहेत, तसंच आपल्या सगळ्या सोयऱ्यांना पेट्रोल पंप मिळवून दिले आहेत. हे सर्व आरोप आम्ही नव्हे तर त्यांच्याच अगदी जवळच्या सहकाऱ्यांनी केलेत. आता प्रत्यक्ष ते त्यांच्याच तोंडून ऐकूयात. राजू शेट्टी हा बहुजन समाजातला एखादा चेहरा, तो जर बरोबरीला यायला लागला, तो मोठा व्हायला लागला, शेतकरी त्याला खांद्यावर घ्यायला लागले की त्याला पायाखाली तोडवायचा कसा याचा विचार करत असतात. आणि मग पायाखाली तोडवत असताना अगदी आम्ही आणलेले कार्यकर्ते, रविकांत तुपकरनं आणलेले कार्यकर्ते, त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवायची आणि समोरच्याची शिकार करायची, हा पायंडा राजू शेट्टींचा जुना आहे. अनेक कार्यकर्त्यांची खऱ्या अर्थानं त्यांनी शिकार केलेले आहे. जसं मांजरीन स्वतःची पिल्ली खाती, तसा राजू शेट्टी ही एक मांजरीनीचाच जात आहे. ते स्वतःचं पिल्ली खात असतं आणि म्हणून कार्यकर्ता मोठा झाला नाही पाहिजे, कार्यकर्त्याला काही मिळालं नाही पाहिजे, अशी भावना या माणसाच्या मनामध्ये सातत्यानं असते. मध्यंतरी शेट्टी साहेब 2 वेळा येऊन गेले, त्यावेळी त्या दौऱ्याची कल्पना आम्हाला कुठल्या पदाधिकाऱ्यांना आणि आम्हालाही नव्हती. त्यामुळे मलाही कार्यकर्त्यांना उत्तर द्यावे लागतात. एका बाजूला आपण बुलढाणा लोकसभा लढण्याची घोषणा करतो आणि दुसऱ्या बाजूला आम्हाला डावलून जर समजा कार्यक्रम होत असतील तर मग लोकांना उत्तरं द्यावी लागतात ना आम्हाला पण. आणि अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, ज्या आता मला उघडपणे सगळ्या सांगता येणार नाहीत. आता स्वाभिमानीच्या बाबतीमध्ये जर तुम्ही बोलाल तर ही संघटना शरद जोशींच्या नंतर वाढावी. एक शेतकऱ्यांचा चेहरा म्हणून आम्ही राजू शेट्टींना सगळ्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आम्ही घेऊन गेलो. हे नेतृत्व वाढलं पाहिजे. योगायोगानं ते लोकसभेवरती गेले. खऱ्या अर्थानं सत्तेच्या पटलावरती आवाज देणारा, सत्तेच्या पटलावरती जाऊन आमच्या व्यथा मांडणारा एक माणूस गेला, हनुमान म्हणून गेला, याचा सार्थ अभिमान आम्हाला होता. परंतु कालांतरानं आमच्या लक्षात आलं की हे हनुमान नाही, हे माकड आहे आणि हे शेपटाला चिंतकं बांधून हे आता आपल्याच कार्यकर्त्यांना जाळायला निघालेले हे लक्षात आलं आमच्या. कारण यांना कोण दुसरं मोठं झालेलं चालत नाही. बहुजन समाजातला एखादा कार्यकर्ता जर उंच भरारी घेत असेल तर बापाला आनंद झाला पाहिजे, माझं लेकरू आता उंच भरारी घ्यायला लागले. परंतु काही बाप करंटे असतात की लेकरू 50 वर्षाचं झालं तरी बापाच्याच चुचीतनं अन्न खाल्लं पाहिजे, अशी मनीषा बाळगून जी माणसं राहतात ती माणसं राजकारणामध्ये खऱ्या अर्थानं खुजी असतात. राजू शेट्टी हा आता काजू शेट्टी झालेला आहे आणि मी तर म्हणेल की हा भंपक माणूस आहे.
आणि हा भरमिष्ट झालेला आहे. आणि भरमिष्ट झालेले भंपक माणसं प्रत्येक गावामध्ये ते जसं देवाला वळू रेडं सोडलेले असते ते, तसा हा वळू रेडा आहे. त्याला आता शेतकऱ्यानं सोडून दिलेला आहे आणि तो आता कोणत्याही पिकात दिसेल तिथं हा खऱ्या अर्थानं आता तोंड घालायला लागलेला आहे. करा सदाभाऊनं काही तुझ्यासारख्या 300-400 एकर जमिनी घेऊन ठेवलेल्या नाही. त्या जवळच्या सहकाऱ्यांना पेट्रोल पंप वेगवेगळ्या संस्था काढून शासनाला आंदोलनाची भीती दाखवून पैसे नाहीत काढलेले सरकारमधनं. कितीही मोठ्या संकटात सापडला तरी कोकणातील शेतकरी एकतर कधीही आंदोलन करत नाही, आत्महत्याही करत नाही, परंतु शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचाच प्रश्न उभा राहिल्यावर हे आंदोलन उभं झालं. हे क्रांतिकारक पाऊल आहे, परंतु या माध्यमातून संघटित झालेल्या शेतकऱ्यांचा वापर कोणी आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी करू नये. नेतृत्व निवडताना ते निष्कलंक आणि निस्वार्थी असावं आणि त्यानं कोकणातल्या शेतकऱ्यांच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न कधीही करू नये. असं कोणी करत असेल तर अशा नेत्याला जे वाईट अनुभव पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात आपल्याच कार्यकर्त्यांकडून आले त्याहीपेक्षा वाईट अनुभव कोकणात आल्याशिवाय राहणार नाहीत, असंच मत आता व्यक्त होत आहे. ब्युरो रिपोर्ट, हॅलो सिंधुदुर्ग. हॅलो